तर संपूर्ण राज्यभरात कसा उत्साह आहे हे आपण जाणून घेणारच आहोत। आता सध्याच्या क्षणाला माझ्यासोबत मुंबईतल्या गिरगावमधून श्रेयस सावंतांचे प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत। त्याचबरोबर डोंबिवलीमधून निखिल सावंत आपल्याशी जोडले गेलेत आणि नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। तिन्ही ठिकाणी नेमकं काय सध्या सुरू आहे, कसा उत्साह आहे आपल्याला बघायचा। सुरुवातीला मी श्रेयसकडे जाते। श्रेयस, गिरगावची शोभायात्रा हे सगळ्यांचंच उत्सुकतेचं अगदी वैशिष्ट्य आहे। आता नेमकं गिरगावात काय घडतंय, कसं वातावरण आहे, शोभायात्रेचं काय स्वरूप आहे? आता खरं तर या शोभायात्रेला सज्ज होण्याची जी तयारी असते ती आता सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो तर रांगोळी जी आहे ती भव्य रांगोळी इथं गिरगावच्या या रस्त्यावर रिद्धी आपल्याला काढली दिसते। ही भव्य रांगोळी खऱ्या अर्थानं यावेळी खऱ्या अर्थानं अभिजात दर्जा जो आपल्या भाषेला मिळाला आहे तो अभिजात दर्जा भाषेला मिळाल्यानंतर ही रांगोळी इथं तयार करण्यात आली आणि तेच आपण बघू शकतो रिद्धी। तर हा उत्साह पाहायला मिळतोय। गिरगावचं चित्रच खरं तर या दिवसांमध्ये वेगळं असतं आणि आपण अवतीभोवती बघू शकतो तर चित्राची सुरुवात खरं तर होताना दिसते आणि हेच खरं तर हे सगळं लक्ष आहे। सरी रांगोळी तुम्ही काढली आहे, शब्दांचा प्रयोग केलाय, मराठी भाषेला अभिजात दर्जा यावेळी मिळाला आहे, त्याचं एक तुम्ही डेडिकेशन केलंय, काय सांगायला? यावर्षी आपली थीमच आहे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची थीमच आहे की यावर्षी आपण मातृभाषेला दर्जा देत आहोत। तर त्यामुळे आम्ही तीच थीमवर केलं आहे सर्व। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे रांगोळीमध्ये आपण मूळ अक्षरे पण काढली आहेत त्याच्यामध्ये आणि यावर्षी तीच थीम आहे आपली। खरं तर बघू शकता, खूप खूप धन्यवाद। तुम्ही बघू शकता तर एकंदर पाहिलं गेलं तर खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनेक लोक या ठिकाणी आता इथे येतात गिरगावला। रिद्धी, आपण म्हणू शकतो तर मुंबईचं हे चित्रच वेगळं आहे। म्हणजे डोंबिवली असो, गिरगाव असो, डोंबिवलीने खरं तर शोभायात्रा सुरुवात झाली। आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर अनेक रथ जे आहेत ते रथ सुद्धा तयार झालेले आहेत। हे रथ सुद्धा आता 8-8:30च्या दरम्यान इथून रथयात्रेला सुरुवात होणार आहे, इकडून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि त्या आनंदाची सुरुवात आता सज्ज होताना दिसते। आपण बघू शकतो तर छत्रपती संभाजी महाराजांचं एक रथ आता तिकडे तयार करण्यात आलंय आणि ते कुठे ना कुठे आपण पाहू शकतो अनेक गोष्टी आहेत। ही जी शोभायात्रा आहे या शोभायात्रेची सुरुवात जरी आता होत असेल तरी ही 8-8:30च्या दरम्यान ही संपूर्ण सुरुवात होणार आहे आणि ही रांगोळी जी आपण बघतोय ती रांगोळी प्रतीक आहे या सुरुवातीचं आणि कुठे ना कुठे आता रिद्धी लवकरच म्हणजे 8-8:30च्या दरम्यान ही सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर अनेक लोक, अनेक गर्दी गिरगावमध्ये आणि उत्साहाचं वातावरण हे महाराष्ट्रात, मुंबईत आणि गिरगावात पाहायला मिळणार होती। जी अगदी, आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष शोभायात्रा सुरू होईल तेव्हा मी पुन्हा एकदा श्रेयस तुमच्याकडे येईनच। मी आता डोंबिवलीमध्ये जाते। निखिल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। निखिल, डोंबिवलीमध्ये काय वातावरण आहे? तुमच्या मागे अनेक पारंपरिक वेशभूषेतले नागरिक आम्ही बघतोय जे शोभायात्रेत सहभागी होत आहेत। नक्कीच रिद्धी, आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवलीतील शोभायात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। डोंबिवलीतील गणेश मंदिरातून ही पालखी निघून आपण पाहू शकतो या शोभायात्रेकडे ही आता प्रस्थान करते। 27वे वर्ष आहे या ठिकाणी संपूर्णपणे या शोभायात्रेचा आणि या ठिकाणी हा उत्सव जो साजरा करण्यात येतो। आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक संपूर्णपणे वेशभूषा करून या ठिकाणी ह्या शोभायात्रेला सुरुवात होते। अनेक तरुणाही असेल तसेच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील या सर्व शोभायात्रेमध्ये आहेत। ते उपस्थित होऊन जी आपली कला संस्कृती आहे, जी आपली संस्कृती आहे ते जपण्याचं या ठिकाणी काम करते। आपण पाहिलं तर याच पालखीच्या पुढे तुतारीचा नाद करत हा संपूर्णपणे उत्साह आहे हा साजरा होतोय आणि या ठिकाणी आज 27वे वर्ष आहे। अनेक वेगवेगळ्या पारंपरिक आपल्याला प्रथा, परंपरा ह्या डोंबिवलीतील शोभायात्रेमध्ये पाहायला मिळणार आहेत। डोंबिवलीतील गणेश मंदिरातून ही पालखीला सुरुवात होऊन आता जी सर्वप्रथम शोभायात्रेकडे प्रस्थान करते। याच शोभायात्रेमध्ये अनेक जे कलागुणांना वाव देणारे अनेक योग प्रकार असतील, त्यासोबतच स्वभूमिका आहे ती यावेळी साकारण्यात येते। आपण पाहिलं तर अनेक पारंपरिक वेशभूषा या ठिकाणी साकारत तरुणाई देखील या संपूर्णपणे शोभायात्रेला आता उपस्थित राहिलेली आहे आणि याच शोभायात्रेमध्ये ही संपूर्णपणे आपण पाहतोय। ताई, काय महत्त्व आहे आज या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात होते? एक 27वे वर्ष आहे, दरवर्षी परंपरा असते। हो नक्कीच, आणि हे डोंबिवलीचं काय म्हणायचं त्याला सौंदर्यपूर्ण वातावरण असतं आणि खूप आध्यात्मिकही वातावरण असतं। तुम्ही बघताय स्वामीजी पण आलेले आहेत आणि खूप सुंदर होती आजची शोभायात्रा जी आहे ती स्व ही आपण थीम घेतलेली आहे आणि त्यामध्ये विविध प्रकार तुम्ही बघणार आहात। पुढे सगळेजण उभेच आहेत, तुम्ही पाहू शकता। आपण पाहिलं तर स्वची भूमिका आहे, स्वची संपूर्णपणे जी कल्पना आहे त्याच्या माध्यमातून ही शोभायात्रा आहे ती आता सुरुवात होते आणि याच शोभायात्रेला सुरुवात होत असताना ही पालखी आहे गणरायाची ती या ठिकाणी
निघून सर्व भाविक आहेत ते आता शोभायात्रेमध्ये सुरुवात होत असून डोंबिवली शहरामध्ये आजच्या गुढीपाडव्याचा या संपूर्ण उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. रिद्धी जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता आणखी जेव्हा शोभायात्रेतले हे सगळे नागरिक डोंबिवलीकर इथे येतील तेव्हा पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊच, पण सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण ही दृश्य दाखवूयात. डोंबिवलीतल्या गुढीपाडव्याचा हा उत्साह आपण बघतोय. गणपती बाप्पाच्या मंदिरामधून ही पालखी आता निघालेली आहे आणि सगळेजणच पारंपरिक वेशभूषेत ही पालखी मिरवत नेतात. ढोल ताशाच्या गजरात हा उत्साह साजरा करतात. आणि यानंतर थेट आपण नागपूरमध्ये जाऊयात. नागपूरमधून प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, नागपूरमध्ये कसा उत्साह आहे? आजच्या दिवशी पंतप्रधान सुद्धा तिथे येत आहेत, त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा वेगळी तयारी निश्चित तिथे असेल. नक्कीच रिद्धी, आज जो गुढीपाडव्याचा उत्साह आहे तो नागपुरातही दिसून येत आहे. नागपुरातील आपण सध्या जे आहोत ते तात्या टोपे नगर येथे आहोत आणि सकाळी इथे जे जी या शोभायात्रेचा मार्ग राहणार आहे. दरवर्षी हा जो मार्ग असतो तो लक्ष्मीनगर चौकापर्यंत असतो. मात्र यावेळी पंतप्रधानांचा दौरा असल्याने मार्ग थोडा कमी करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे आहे ते आता ही शोभायात्रेला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे दरवर्षी ही नववर्ष स्वागत समारोह समितीच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात येते आणि या शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री तेजश्री प्रधान असतील किंवा इतर जे मान्यवर आहेत ते देखील या शोभायात्रेला उपस्थित राहणार आहेत आणि ही शोभायात्रा दरवर्षी काढण्यात येते. या शोभायात्रेचा उत्साह सकाळपासून दिसून येत आहे. सकाळी जे अगदी थोड्या वेळात या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि नागपूरकर जे असतात ते मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेला पाहण्यासाठी इथे उपस्थित होत असतात. तर एकूणच पाहता अगदी थोड्या वेळात जे आहे ते या शोभायात्रेला सुरुवात होईल. मुख्यमंत्री स्वतः या शोभायात्रेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते प्रधानमंत्र्यांचा जो दौरा आहे त्याच्या दौऱ्यासाठी ते पुढे रवाना होतील. मात्र आजचा जो उत्साह आहे, गुढीपाडव्याचा उत्साह आहे, नववर्षाचा उत्साह आहे, तो कुठेही कमी होताना दिसत नाहीये. त्याचं नवचैतन्य जे आहे ते आजही संपूर्ण नागपुरात दिसून येत आहे. जी निश्चित, आणि त्याच्यामुळे अगदी आज दिवसभर हाच उत्साह नागपूरमध्ये सुद्धा निश्चित पाहायला मिळेल. संपूर्ण राज्यभरात खरं तर अशा पद्धतीनं या शोभायात्रांचं आयोजन आहे, विविध उपक्रमांचं आयोजन आहे आणि या सगळ्या संदर्भातला आढावा आपण सातत्यानं पुढारी न्यूजवर घेणारच आहोत. नुकतंच आपण गिरगावातल्या शोभायात्रेची नेमकी सुरुवात होताना दृश्य पाहिली. डोंबिवलीत सुद्धा तोच उत्साह आहे आणि सध्या नागपुरातले दृश्य. ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचं स्वागत नागपूरकर करतायत आणि याच्यामध्ये अगदी चिमुरडे सुद्धा कुठेच मागे हटलेले नाहीयेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय ढोल ताशा पथकात सुद्धा या चिमुरड्यांचा तितकाच उत्साहानं सहभाग आहे. शोभायात्रेत अनेक जण पारंपरिक वेशभूषेत आलेले आहेत. मराठी नववर्षाचं स्वागत हे सगळेजण करतायत आणि वर्षानुवर्ष चालत आलेली गिरगावची, डोंबिवलीची किंवा इतर संपूर्ण राज्यभरातली ठिकठिकाणची जी परंपरा आहे ती सगळी आता पुढच्या पिढीला शिकवण्याची, पुढच्या पिढीला देण्याची सुद्धा महत्त्वाची जबाबदारी या निमित्तानं हे सगळे नागरिक पार पडतात असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि आता आजच्या या मराठी नववर्षाच्या निमित्तानं आपण थेट आता बाप्पाचं दर्शन सुद्धा घेणार आहोत. आता सध्याच्या क्षणाला पुण्यातून दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराच्या परिसरातून आपल्यासोबत ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत. मुंबईमधून सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिर परिसरातून आपल्यासोबत धनंजय दळवी आहेत आणि कोल्हापुरातून अंबाबाईच्या मंदिर परिसरातून शेखर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला मी पुण्यामध्ये जाते. पुण्यातून दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन मुळात पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना प्रतिनिधी ज्ञानेश्वर आता घडवतील आणि त्याचबरोबर कसा नेमका उत्साह आहे, भाविक किती मोठ्या प्रमाणात आहेत ज्ञानेश्वर सध्या पुण्यामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेले. संख्येनं जे पुण्याच्या परिसरात सगळे बाप्पाचे भाविक आहेत, दगडूशेठ बाप्पाचे जे सगळे भक्त आहेत ते दर्शनाच्यासाठी म्हणून आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात आल्याचं बघायला मिळते. मोठा जो उत्साह आहे तो या नववर्षाच्या निमित्तानं या सगळ्या भाविकांमध्ये आपण पाहतो आहोत. दरवर्षी मोठी गर्दी जी आहे ती गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवा संकल्प करण्याच्यासाठी म्हणून हे सगळे जे भाविक आहेत
ते बाप्पाच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासून येत असतात. पहाटे महाभिषेक जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सुंदर अशी जी आरास आहे ती आपल्याला या ठिकाणी करण्यात आल्याचं बघायला मिळते. मोठ्या आनंदानं मोठ्या जल्लोषात बाप्पाचं दर्शन आणि एकूण नववर्षाचं जे स्वागत आहे ते कशा प्रकारे या ठिकाणी होतं ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आपण पाहतोय सुंदर अशी फुलांची जी आरास आहे ती या गर्भगृहामध्ये करण्यात आलेली आहे. सुंदर या फुलांच्या वेगवेगळ्या रंगांनी सजवलेल्या या सजावटीत बाप्पाचं रूप देखील अगदी सुंदर फुलून दिसते. आणि गर्दी जर आपण बघितली तर या गाभाऱ्यात बाप्पाची भक्ती करण्याच्यासाठी नवीन वर्षाच्या दिवशी संकल्प करण्याच्यासाठी जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपण या सगळ्या भाविकांची पाहतो आहोत. अगदी गर्दीनं हा संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो या ठिकाणी फुलून गेलेला आहे आणि जो गजर आहे तो या ठिकाणी बाप्पाचा सुरू आहे. अगदी पहाटेपासून भजन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. सतत जो बाप्पाचा गजर आहे तो नवीन वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात येतो आहे. ज्यात वेगवेगळी वाद्य जी आहेत ती या ठिकाणी वाजवली जातात आणि मोठा जल्लोष जो आहे तो दगडूशेठ मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी बघायला मिळतो. अगदी मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनं बाप्पाची भक्ती होत असते. आजचं जे या दिवसाचं वैशिष्ट्य आहे तेही मराठी सण आहे आणि अशाच पद्धतीनं जी एकूण लोकांमध्ये ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं ती देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आणि हा जो गजर आहे तो या ठिकाणी सुरू आहे. बाप्पाचं नवीन वर्षात स्वागत केलं जातं आहे. सगळेजण आजचा हा मराठमोळा सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरांवरती गुढ्या उभारतात. तशाच पद्धतीचा पारंपरिक जो पद्धतीचा कार्यक्रम आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो असतो. पुण्यातही वेगवेगळ्या ठिकाणी गुढी उभारली जाते. मात्र जी मंदिरं आहेत वेगवेगळी धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात बाप्पाची भक्ती करत बाप्पाला आजचा जो दिवस आहे तो वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. आणि दगडूशेठ मंदिरामध्ये देखील आपण बघितलं तशाच पद्धतीचा उत्साह जो आहे तो भाविकांमध्ये पाहायला मिळतो. निश्चित. याच्यानंतर आपण थेट पुण्याहून आता मुंबईमध्ये जाऊयात. मुंबईमध्ये धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत जे सध्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिर परिसरात आहेत. धनंजय, काय नेमकं वातावरण आहे? तुम्ही स्वतः छान फेटा घालून इथं आता उभे आहात. निश्चित आणखी भक्तिमय आणि मराठमोळे वातावरण मुंबईमध्ये सुद्धा सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेल्या सगळ्या भाविकांमध्ये पाहायला मिळत असेल. रिद्धी, खरं तर आज हिंदू नववर्षाला स्वागत होते आणि याच हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आज जय्यत तयारी ही मुंबई नाही तर महाराष्ट्रभर केलेली आहे. विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मात्र एक परंपरा आहे ती म्हणजे या नववर्षाच्या स्वागताला सुरुवात जी आहे ती मुंबईकर हे गणपती बाप्पाच्या चरणापासून करतात. मी सध्या मुंबईतील प्रसिद्ध अशा आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषा करून भक्त जे आहेत ते बाप्पाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात. सकाळीच पहाटे काकड आरती झालेली आहे. त्यानंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील प्रत्येक मंदिरं जी आहेत ती गजबजलेली पाहायला मिळतात आणि अशातच आपण जर पाहिलं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. आणि या श्री सिद्धिविनायकाच्या मंदिर परिसरात आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. पारंपरिक अशा वेशभूषेमध्ये महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुरुष मंडळी जे आहेत ते सुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात. सकाळच जी आहे ती प्रत्येक जण बाप्पाचं सुंदर सुबक असं मंगलमय रूप पाहून आणि त्यानंतर या नवीन वर्षाचं स्वागत करताना पाहायला मिळतं आणि ती गर्दी ही भाविकांची पाहायला मिळते. दुसरीकडे जर रिद्धी आपण पाहिलं तर आज राज्यामध्ये विविध ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. त्यानिमित्ताने सुद्धा हा पारंपरिक साज आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये एक महत्वाचं असतं ते म्हणजे आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण हे सोनं खरेदी करतात तर बरेच जण हे वाहनं ही खरेदी करतात. त्यांच्या सुद्धा पूजा या मंदिर परिसरात केल्या जातात. त्यासाठी एक व्यवस्था ही मंदिर परिसरात करण्यात आलेली. त्यामुळे
जी निश्चित धनंजय, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. सध्या आपण ही दृश्य पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. खासदार नरेश म्हस्के आहेत. कोपेनेश्वर मंदिराच्या सगळ्या या आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात शोभायात्रेत स्वतः शिंदे सहभागी झालेत. पालखी खांद्यावर घेतलेली आहे त्यांनी. आपण दृश्य बघतो. प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत. त्यांच्याकडून तपशील घेऊया. निकेश, आता उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा आजच्या गुढीपाडव्याच्या उत्साहात सहभागी झालेले दिसत आहेत. पालखी त्यांनी खांद्यावर घेतली. गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या तर्फे जे आहे ते स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा देखील स्वागत यात्रेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पारंपरिक प्रमाणे जे आहे ते ठाण्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री कोपिनेश्वर मंदिरातल्या श्री महादेवाच्या पालखीने या स्वागत यात्रेला सुरुवात होते आणि यंदा देखील तशा प्रकारची सुरुवात जी आहे ती झालेली पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. त्यांनी खांद्यावरती पालखी घेऊन जे आहे ती स्वागत यात्रेला सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासोबत खासदार नरेश म्हस्के, भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे हे देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ठाण्यात ही पालखी जी आहे ती प्रस्थान करणार आहे. आज कोपिनेश्वर मंदिरात या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. आता जांभळी नाका चौक पासून ते नौपाडा, रामबरीच रोड, भोसले रोड या ठिकाणाहून ही सर्व स्वागत यात्रा जी आहे ती प्रस्थान करणार आहे. या स्वागत यात्रेमध्ये ढोलताशा पथक, रांगोळ्यांच्या पायगाड्या देखील पाहायला मिळतात. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्याप्रमाणे संस्कृतीचा कुंभमेळा जो आहे तो या स्वागत यात्रेचा निश्चित. आणि याच सोहळ्यामध्ये, याच उत्साहामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा सहभागी झाले. इतरही आमदार खासदार सहभागी झाले. धन्यवाद निकेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर आपण थेट कोल्हापुरात जाणार आहोत, कारण अंबाबाई मंदिर परिसरामधून आपल्याशी प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत. शेखर, अंबाबाईच्या दर्शनासाठी सुद्धा अनेक भाविक तिथे निश्चित आले असतील. आजच्या गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागताचं सध्या उत्साह तिथे सुद्धा पाहायला मिळत असेल. रिद्धी, बरोबर आहे. आज नवीन वर्षाची, खरं तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि याच नववर्षाच्या सुरुवातीला भाविक जे आहेत ते आई अंबाबाईच्या दर्शनानं या नवीन वर्षाची सुरुवात व्हावी असं म्हणत असतात आणि कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. आणि आज देखील तोच उत्साह सकाळपासूनच पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सकाळपासूनच अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहे. विशेष म्हणजे हे अंबाबाई मंदिर आपण पाहतोय आणि त्याच्या बाहेरच आपल्याला जर बघितलं तर अंबाबाईच्या दारातच एक गुढी देखील आज उभा करण्यात आलेली आहे. अर्थातच गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त मंदिराच्या अगदी समोर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता गुढी उभा करण्यात आलेली आहे. आणि खरं तर सकाळच्या वेळी काकडा आरती झाल्यानंतर त्या विधिवत पूजा देखील होत असते. विधिवत पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी सूर्योदयावेळी अंबाबाई मंदिराच्या बाहेरच्या बाजूला ही गुढी जी आहे ती उभा करण्यात येते. दरवर्षीची आणि अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. ती परंपरा आजही त्या ठिकाणी जपताना मंदिर प्रशासन पाहायला मिळते. त्यामुळं आज गुढीपाडव्यानिमित्त एकीकडं गुढीपाडव्याच्या शुभेच्छा अनेक जण देत आहेत, नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. शिवाय या नववर्षाची सुरुवात करत असताना आई अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणून आपण एक ऊर्जा घेऊन जाऊयात अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत प्रत्येक भाविकाच्या असतात. आणि अर्थातच आज सकाळपासूनच ही जी गर्दी बघतोय जी फक्त कोल्हापूरची नाही तर कोल्हापूर असू दे, महाराष्ट्र असू दे, देशभरातील विविध भागातील भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात. आणि आता देखील या मंदिर परिसरामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक आहेत जे दर्शन घेत आहेत. अनेकांनी मोठमोठ्या रांगा लावून त्या ठिकाणी दर्शन देखील घेतल्याच पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहे. दरवर्षीच जी नवीन वर्षाची सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात जी आहे ती आई अंबाबाईच्या दर्शनानं अनेकांनी आता केल्याचं पाहायला मिळते. जी निश्चित. धनंजय आणि शेखर, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. कोल्हापूर आणि मुंबईमधली ही दृश्य आणि हा उत्साह आमच्यापर्यंत पोहोचवलात यासाठी.